ब्रेक नंतर तुमचं स्वागत। मी आता चर्चा करणार आहे, विधायक गोष्टीकडे नेणार आहे सगळी चर्चा। माझा आपल्या पाहुण्यांना प्रश्न आहे की यातून मार्ग कसा काढायचा, पर्याय काय। मी पहिल्यांदा जातोय नागपूरला राम शेवाळकरांकडे। शेवाळकरजी, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, पर्याय काय? कशाबद्दल? या एकूण जो घोळ झालेला आहे सगळा साहित्य संमेलनाचा, यावर पर्याय कसा शोधायचा? यानंतर पर्याय कसा करता येईल? साहित्य संमेलन संपेल हे, पण यानंतर जी साहित्य संमेलन होतील त्याबद्दल काही मार्गदर्शक तत्व हे आतापासूनच करून ठेवायला पाहिजेत। आपल्या घटनेला न जुमानता काही गोष्टी होत आहेत, त्यामुळे घटनेमध्ये त्याच दृष्टीने दुरुस्ती करायला पाहिजे, म्हणजे यापुढे अशा चुका होणार नाहीत। अगदी त्याप्रमाणे दुरुस्ती घटनेत करायला पाहिजे। मी पुन्हा एकदा जातोय मधुबाई कर्णिकांकडे। मधुबाई, कसा मार्ग काढता येईल? मगाशी तुम्ही बोलत होता यातून काहीतरी विधायक निघालं पाहिजे, ते विधायक म्हणजे नेमकं काय? माझा आवाज जात नाहीये, तांत्रिक अडचणीमुळे मी हतबल झालेलो आहे। मी जातोय राजन खान यांच्याकडे। राजन खान, मला सांगा, काय पर्याय सुचवाल तुम्ही? महामंडळ मोडीत काढलं पाहिजे का? हे महामंडळ मोडीत काढण्यापेक्षा ते जे महामंडळाची आता जे शेवाळकरजी म्हणाले ती फार महत्वाची गोष्ट आहे की यांनी घटनेला ना धाब्यावर बसवण्याचे प्रकार खूप वेळा घडलेले आहेत। त्या घटनेतही दुरुस्त्या झाल्या पाहिजेत आणि घटनेचे नियम पाळले गेले पाहिजेत। महत्वाचं म्हणजे आता तुम्ही जे म्हणताय ना की याच्या पुढे काय, तर हे जे आत्ता झालेला अपमान आहे ना लेखकांचा, आनंद यादवांचा, हातकणंगलेकरांचा, हा कधीही भरून येणार नाही। आता निखिल हा इतिहास झाला, हा इतिहास कायम नोंदला जाणार आणि पुढची 2-4 लाख वर्ष साहित्य संमेलनाची आठवण जेव्हा जेव्हा निघेल ना, या घटनेची आठवण येणार आणि त्यात लेखक किती मानहानीला पोहोचलेले होते हे कळणारच। त्यामुळे याच्यातनं काही बदल होतील असं मला नाही वाटत। आणि एक मला असं वाटतंय की विधायक व्हायचं असेल ना तर लेखकांना बोलवण्याचं साहित्य संमेलन झालं पाहिजे। बऱ्याचदा लेखक नावाची मला तर असा प्रश्न पडायला लागलाय, माझी स्वतःची 40 पुस्तकं झालीत, महामंडळानं मला अजून निमंत्रण दिलेलं नाही, तर मला आता असं वाटायला लागलं की हे महामंडळ लेखक असण्याचं एक प्रमाणपत्रही देत असावं टेबलाखालनं किंवा टेबलावरनं, तर मला अजून प्रमाणपत्र नाही। असे खूप लेखक आहेत की ज्यांना हे आणत नाहीत व्यासपीठावर आणि ते येत नाहीत म्हणून सांगत राहतात। लेखकांच्या बद्दलची कदर आदर यांना नाहीये। कोण काय लिहितंय, नवे प्रवाह काय आहेत याची जाणीव नाही यांना। यांच्यामुळेच लोक बंडखोरीला उद्युक्त झाली आणि आता या गेल्या 1-2 वर्षात मात्र आणखी वेगळ्या प्रकारचे खेळखंडोबे यांनी सुरू केलेले आहेत। म्हणजे सॅन होजे हा एकूणच भंगडच प्रयोग होता आणि आता ते पुन्हा इथं तर पूर्णच वाटोळ झालेला आहे। अगदी मी आता शेवटी जातोय के सतकरे यांच्याकडे। मधुबाई कर्णिक माझ्या सोबत असून सुद्धा माझा आवाज त्यांना पोचत नाहीयेत। अतकरे, शेवटी मी तुम्हाला संधी देतोय महामंडळाचे पदाधिकारी म्हणून। या सगळ्या घोळातून तुम्ही काय बोध घेणार आहात, सुधारणार आहात का? याच्यामधून अशी परिस्थिती झाल्यामुळे हे झालं होतं, परंतु जर समजा कोणाला आणि जनतेला, साहित्यिकांना जर असं काही वाटत असाल की आमच्या काळाच्या त्यांनी जर आमच्या चुका जर लक्षात आणून दिल्या ठोस अशा, तर आम्ही सुधारण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू ना। परंतु ज्या पद्धतीनं जे म्हणतात, आता राजन खान साहेब असं म्हणाले की लेखकांना विचारत नाहीत। आज जे व्यासपीठावर किंवा हे करतो तर आम्ही लेखकांना नाही तर मग काय बाहेरच्या कोणत्या लोकांना बोलवलं हे त्यांनी आम्हाला समजावून सांगावं। उलट या वेळेला आम्ही असा एक प्रयोग केलेला आहे की नवीन अनेक लेखकांना किंवा नवीन रक्तांना वाव दिलेला आहे इथं, म्हणजे नवीन साहित्यिकांना इथं वाव दिलेला आहे। मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। तुम्हाला चूक सुधारायची इच्छा ही चांगली गोष्ट आहे। मी तुम्हाला नम्रपणे विचारतो, कोकण मराठी साहित्य परिषदेला तुम्ही अजून मान्यता देत नाही आहात, ती चूक सुद्धा तुम्ही दुरुस्त कराल का तातडीने? नाही, ही गोष्ट तांत्रिक बाजू जी आहे ते हे पहिल्यांदा मुद्दा एकदा विचारण्यात आला। आताही मी तुम्हाला सांगतो, आजची आता जी चर्चा झाली की घटनेचा जो काही मसुदा आहे, घटनेमध्ये असं लिहिलेलं आहे की हे पुण्याच्या विभागामध्ये पुणा घटक संस्थेच्या नाही, ते तुम्ही बदलू शकता। शेवाळकर म्हणाले की तुम्ही घटनाच पाळत नाही म्हणून। नाही, असं नाहीये, हा गैरसमजच आहे। आमच्या घटनेमध्ये असं लिहिलं आहे की ज्या त्या याच्यात जर समजा आता उद्या मराठवाड्यात 4 ठिकाणी मागतील, विदर्भात 4 ठिकाणी मागतील, तर त्या घटक संस्थेनं मान्यता द्यायला पाहिजे। त्यांनी जर मान्यता दिली तर आम्ही अवश्य देऊ, आमचं काही एक म्हणणं नाही। परंतु ते पुन्हा घटक संस्थेची का बोलत नाहीत, ते त्यांच्याकडून का परवानगी घेत नाहीत, हा पहिला प्रश्न आहे। ठीक आहे अतकरे, तुम्ही निदान चूक सुधारण्याची इच्छा तरी दाखवली आहे। पुढच्या काळात काय होईल हे मला माहित नाही। साहित्य महामंडळाने महाबळेश्वर संमेलनाचा खेळखंडोबा केलाय का, हा माझा प्रश्न आहे। पडद्यावर बघा आपले प्रेक्षक काय म्हणतायत। 83% प्रेक्षक म्हणतात होय, खेळखंडोबा केलाय, वाटोळ केलाय। मराठी साहित्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षा विना संमेलन पार पडतंय। पुढे हे सगळं बदलायचं असेल
तर तरुण साहित्यिकांनी, तरुण लेखकांनी पुढाकार घ्यायला हवा आणि साहित्य महामंडळ नावाचा हा जो किल्ला बनवलेला आहे त्या किल्ल्यालाच धक्का द्यायला हवा आणि साहित्य रसिकांना अधिक जवळ घेऊन पुढची सगळी कारवाई जी आहे संमेलनाची आणि साहित्याची ही करायला हवी असं मला वाटतं. धन्यवाद. पहा फक्त आयबीएन लोक.